ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाचा आणि थोडा गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत. नमस्कार. श्री अरविंद यांच्या विचारांच्या आधारावर गीतेतला तो एक मूलभूत प्रश्न आहे ना, संन्यास श्रेष्ठ की परित्याग? हो, अगदी. अर्जुनाचा तो प्रसिद्ध गोंधळ. तोच की अरे, जर निष्काम बुद्धीत श्रेष्ठ असेल, मग हे युद्ध, हे इतकं भीषण कर्म कशासाठी करायचं? आणि हा प्रश्न आजही अनेकांना पडतो, नाही का? अगदी अगदी. तर आज आपण याच विचारांचे वेगवेगळे पैलू जरा सविस्तरपणे पाहूया. नक्की. तर सुरुवात करताना एक गोष्ट महत्वाची आहे. श्री अरविंद इथे दोन संकल्पनांमधला फरक अगदी स्पष्ट करतात: संन्यास आणि परित्याग. हो, हे दोन शब्द नेहमी ऐकतो आपण. बरोबर. आता संन्यास म्हणजे सर्वसामान्यपणे आपण काय समजतो, तर कर्माचाच त्याग करणं, क्रिया सोडून देणं. म्हणजे सगळं सोडून कुठेतरी निघून जाणं, असं काहीसं. हो, साधारणपणे तसा अर्थ घेतला जातो. पण परित्याग यापेक्षा वेगळा आहे. कसा? परित्याग म्हणजे कर्माच्या फळाची जी आसक्ती असते, म्हणजे अटॅचमेंट, ती सोडणं. अच्छा, कर्माच्या फळाची अपेक्षा सोडणं. अगदी. कर्म तर करत राहायचं, पण ते करताना फळाची चिंता नाही करायची, ते ईश्वराला समर्पित करायचं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर इच्छा आणि अहंकारी वृत्तीचा त्याग. कर्माचा त्याग नव्हे. कर्माचा नव्हे. येथेच निष्काम कर्माची संकल्पना येते. बरोबर. म्हणजे कर्म सोडणं नाही, तर कर्मातलं स्वार्थीपण सोडणं, हे महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. पण तरीही अर्जुनाचा तो गोंधळ स्वाभाविक होता, नाही का? हो, नक्कीच होता. की बाबा, जर ज्ञान श्रेष्ठ आहे, बुद्धी श्रेष्ठ आहे, मग कृतीचा आग्रह का? आणि तेही युद्धासारख्या हिंसक कृतीचा. काही टीकाकर तर असंही म्हणतात की श्रीकृष्णाने अर्जुनाला एका अवघड मार्गावर ढकललं. हो, अशी टीका ऐकायला मिळते. पण श्री अरविंदांच्या मते श्रीकृष्णाचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. काय आहे ते उत्तर? श्री अरविंद सांगतात की कृष्ण स्पष्टपणे म्हणतो, केवळ ज्ञानाच्या गोष्टी करत बसण्यापेक्षा किंवा कर्म सोडून देण्याच्या कल्पनेपेक्षा फळाची आसक्ती सोडून केलेलं कर्म, म्हणजे हा जो परित्याग आहे, तो अधिक श्रेष्ठ आहे. अच्छा. म्हणजे कर्मापेक्षा श्रेष्ठ. हो, नुसत्या ज्ञानापेक्षा. हो, कारण यात निष्क्रियता नाहीये. उलट तुम्ही कर्माला एका वेगळ्या उच्च पातळीवर घेऊन जाता. म्हणजे कसं? बघा, केवळ बाहेरून कर्म सोडल्याने आंतरिक बदल होतच असं नाही. खरंय. खरा बदल हा आतून व्हायला हवा, आपल्या वृत्तीत, आपल्या हेतूत. परित्याग हा त्या आंतरिक स्वातंत्र्याचा मार्ग आहे, आणि तो कर्म करत असतानाच आपल्याला अनुसरता येतो. हे ऐकायला खूपच आदर्श वाटतं. पण मग एक व्यावहारिक प्रश्न येतो मनात. फळाची अपेक्षा न ठेवता काम करणं, हे प्रत्यक्षात खूप कठीण नाही का? हो, प्रश्न अगदी योग्य आहे. अनेकांना वाटतं तसं. कारण जर निकालाची चिंताच नसेल, तर मग काम करायला प्रेरणा कुठून मिळणार? किंवा मग माणूस एकदम उदासीन, निष्क्रिय नाही का होणार? नाही, इथेच तर समजून घ्यायची गोष्ट आहे. परित्याग म्हणजे उदासीनता किंवा निष्काळीपणा नव्हे, अजिबात नाही. मग नक्की काय? इथे कर्माची प्रेरणा बदलते. म्हणजे स्वार्थी फळाची इच्छा सोडून दिली, मग कर्म कशासाठी करायचं? तर कर्तव्य म्हणून, किंवा ईश्वराची सेवा म्हणून, किंवा लोककल्याणासाठी. अच्छा, म्हणजे कर्माचा हेतू बदलतो. अगदी. यामुळे कर्माचा दर्जा उंचावतो. श्री अरविंद यालाच म्हणतात कर्माद्वारे योग. कर्माद्वारे योग? हो, अर्थात यासाठी खूप सजगता लागते, समर्पण लागतं. हे सोपं नक्कीच नाही, मान्य आहे, पण अशक्यही नाही. आणि यातून जी एक प्रकारची शांती मिळते, जी स्थिरता येते, ती फळाच्या त्या क्षणिक आनंदापेक्षा खूप मोठी आणि टिकणारी असते. त्यामुळे हा निष्क्रियतेचा मार्ग नाहीच मुळी. उलट हा अत्यंत जागरूक आणि समर्पित कृतीचा मार्ग आहे. कर्माद्वारे योग म्हणजे याचा अर्थ असा की आपलं रोजचं जीवन, अगदी आपली नोकरी, व्यवसाय, घरातली कामं, हे सगळंच एका मोठ्या साधनेचा भाग बनू शकतं. अगदी बरोबर. हाच श्री अरविंदांच्या विचारांचा गाभा आहे. हा विचारच खूप वेगळा आहे, कारण सामान्यतः अध्यात्म म्हटलं की लोकांना वाटतं जगातल्या सगळ्या गोष्टींपासून दूर जाणं.
पण श्री अरविंद म्हणतात की अध्यात्म हे जीवनापासून पळून जाण्यात नाहीये, तर जीवनालाच रूपांतरित करण्यात आहे. जीवनाला रूपांतरित करणं. हो, परित्याग म्हणजे जबाबदाऱ्या टाळणं नव्हे, उलट त्या अधिक अलिप्तपणे, शांतपणे आणि जास्त कुशलतेने पार पाडणं. एखादं उदाहरण देऊ शकाल आजच्या काळातलं? नक्कीच. समजा आपल्या कामाच्या ठिकाणी एखादं मोठं आव्हान आलं, मोठा प्रॉब्लेम आला. आता त्याच्या निकालाची चिंता करत अस्वस्थ होण्याऐवजी हां. आपलं सर्वोत्तम कसं देता येईल यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणं, आणि मग निकाल काहीही लागो. तो स्वीकारायची वृत्ती ठेवणं. अगदी. हा झाला आधुनिक जगातला परित्याग. ही एक प्रकारची आंतरिक शिस्त आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो आपण की खरा त्याग हा कृतीचा नाही, तर कृतीमागे असलेल्या आसक्तीचा आणि अहंकाराचा आहे. अगदी नेमकेपणाने मांडला. आणि हा त्याग करण्यासाठी अरण्यात जायची गरज नाही, तर आपल्या कर्मक्षेत्रातच, आपल्या आयुष्यातच तो करायचा आहे. कर्म हे योग मार्गावर चढण्याचं एक महत्वाचं साधन बनू शकतं. बरोबर. खरा संघर्ष आणि खरी साधना ही बाहेरच्या जगात कर्म करताना आपल्या आतल्या वृत्तींशी झगडण्यात आहे. आणि यामुळेच एक विचार मनात येतो की जर आपलं दैनंदिन अगदी सामान्य वाटणारं कामसुद्धा या आंतरिक परित्यागाच्या साधनेचं क्षेत्र बनू शकतं, तर मग उद्यापासून आपल्या कामाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन थोडा बदलून पाहिला तर त्याला केवळ एक जबाबदारी किंवा गरज न मानता एक आंतरिक विकासाची संधी म्हणून कसं पाहता येईल यावर नक्कीच विचार करायला हवा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.